तर नमस्कार मंडळी. आणि आज आहे 12 ऑक्टोबर 2025. आणि हा व्लॉग चालू करण्याच्या आधी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर तुम्ही बघितलं तर आपल्या या फोर्स गुरखामध्ये लगेच घेऊन जाणं म्हणजे हा एकच मोठा थोडासा कन्सिडरेशन असतो. कारण काय, जे पाठचे जे सीट्स आहेत ते सीट्स कम्फर्टेबल आहेत, पण ते सीट्स असे प्लेसमेंट केलेली आहे तर त्याच्यामुळे म्हणजे समजा 5 जण असतील किंवा 6 जण असतील तर आपण संपूर्ण त्याचं जी पाठची जी बूट आहे फोर्स गुरखाची, एक मोठी बूट आहे, पण ती आपण इफेक्टिवली यूज नाही करू शकत आहे. तर हाच जो प्रॉब्लेम आहे तो आज आपण सॉल्व करायला निघालो आहोत. एक मला जनरल एक तीन तीन महिने लागले सगळे सॉर्ट करायला. स्टार्टिंग फ्रॉम फाइंडिंग, नंतर कसं करायचं, काय करायचं, मेजरमेंट, कॉस्ट, बार्गेन. आणि आता आपण ते बघूया. ते जात मी सांगेन तुम्हाला किती खर्च आला, काय आला वगैरे. पण त्याच्या पर्स्पेक्टिव्हने आधी आपण हे बघूया की सगळी प्रक्रिया काय असते. आणि नंतर थोडासा मी एक काही किलोमीटर चालण्यापासून त्याचा संपूर्ण झाल्यावरती एक रिव्ह्यू टाकेन. आता लगेचच टाकणार नाही, कारण काय आपल्याला हे पण बघायचं की त्याचे सीट्सचे पार्टचे जे लावलेले मेकॅनिझम आहेत ते कसं आहे, व्हायब्रेशन कसं आहे वगैरे. तर बघूया आज मॉडिफिकेशन्स आपण करूया सीटमध्ये. एस्पेशली सगळं प्रॅक्टिकल वेने आपण सगळं बघितलेलं आहे. तर हा थोडासा इन्फॉर्मेटिव्ह तुम्ही बघाल तर व्हिडिओ असेल. आणि एक मोठं मला वाटतं फीडबॅक खूप जणांनी फोर्स मोटर्सला पण तसं दिलेलं आहे की तुमचे जे पाठचे सीट्स आहेत ते कम्फर्टेबल आहेत, पण लगेज मॅनेजमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने थोडंसं त्यांनी बघायला पाहिजे. तर ते आपण आज इव्हेंच्युअली सॉल्व करणार आहोत. तर बघूया कसं सॉल्व होतं, काय होतं ते प्रोसिजर आज आपण पूर्ण फिल्म करणार आहोत. तर धन्यवाद. तर आता तुम्ही इकडे बघितलं तर आपण टोटल 3 टप्प्यामध्ये काम होणार आहे. पहिली म्हणजे सीट लावणं, नंतर सीटचे जे बॉक्स आहे ते क्रिएट करणं, आणि थर्ड टप्प्यामध्ये आहे जे एस्थेटिक्स ते आहे. तर तुम्ही बघितलं तर सीट काढल्यानंतर फोर्स गुरखा 5 डोअरची बूट केवढी मोठी आहे. आणि मला वाटतं फोर्स मोटर्सने थोडंसं एक रिसर्च करायला पाहिजे होतं. तर एनिवेज ते आता आपण केले आहेत. आणि हा जो शॉप आहे ते आहे इकडे तुर्भेमध्ये. त्याचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला देईन. पण ते तसं त्यांच्याकडे चॅलेंज असं आहे की त्यांच्याकडे फक्त सीट्सचं काम होतं. पण आपल्याला एंड टू एंड केल्यामुळे एक मी जो त्याच्याकडनं काम करून घेतलं SM कार्डिकोर, त्यांनी मला एंड टू एंड हे जे तिन्ही कामं आहेत, म्हणजे सीट लावायचं, नंतर जे बॉक्स बनवायचा, आणि नंतर त्याच्यावरती जे आर्मरेस्ट आणि कुशन आणि कवर वगैरे ते सगळं बनवायचं, हे तिन्ही आम्ही त्याच्याकडनं करून घेतलं.
तर हे तुम्ही बघितलं तर आता थोडंसं मेजरमेंट घेऊन सीट फिटमेंट कशी होणार, काय होणार, हे आता ते बघत होते. मार्किंग बिर्किंग केल्यानंतर थोडंसं नंतर ड्रिलिंग वगैरे 2 होल्स ड्रिल केले इव्हेंच्युअली. आणि सीट्सला थोडंसं बॅलन्स करायला एक फॅब्रिकेट करायला लागलं. पार्टचं काय म्हणतात त्याला, सॉर्ट ऑफ स्टँड. तर त्याच्यामुळे आता ही सीट्स चांगल्या झाल्यात. आणि या इनोवा क्रिस्टा जी गाडी आहे, त्याच्या या सीट्स होत्या. चांगल्या कंडिशनमध्ये सीट्स आहेत. आणि सिन्स त्यांचं जे शॉप कुर्लाच्या त्यांची जी काय म्हणतात त्याला, ओळखी होत्या त्यांच्या, आणि त्यांचं ओरिजिनल शॉप पण कुर्ल्यालाच होतं. तर त्याच्यामुळे ते जरा आम्हाला बरं पडलं. आणि आता हे जे मेकॅनिक आहेत, ते सगळे मेजरमेंट घेऊन त्याचे सगळे कटिंग बिटिंग करतायत, वेल्डिंग करतायत, आणि नंतर मग सीटला लावणार. तर असा प्रोग्राम होता. इकडे तुम्ही बघितलं त्यांनी एक सीटला आधी थोडंसं मार्किंग केली, आणि मार्किंग केल्यानंतर दोन्ही साईडला ड्रिल्स मारले. आणि ती नंतर मग मी काय केलं, ते ड्रिल्सला कमलेशकडनं ते जे काळ्या कलरचं जे सिलिकॉन जेल असतं, ते सगळीकडे लावून ते होल जो आहे तो एकदम मस्त पॅक करून टाकला. म्हणजे काही लिकेजचं वगैरे काही टेन्शन नाही. आणि जे एक्झिस्टिंग स्क्रूज होते ते तसेच आम्ही ठेवले, आणि त्याच्यावरती पण जेल लावून टाकला. तर सिंगल सीट फिट केली. त्याचे जे वेलक्रो आहेत ते आता त्यांनी लावलेत साईडला सगळे, आणि ॲडजस्टमेंट करून थोडंसं ट्रायल. तर आता तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे. आणि अशा सीट्स आपल्या लागल्या जाते. इकडे थोडंसं इकडे सपोर्टसाठी ब्रॅकेट लावणार. आणखीन हे जे आहे ते कलर करतील. तर मग या सीट्स आपल्या रेडी झाल्या. थोडंसं देसी आहे पण ठीक आहे, ओके. तर हा जो पार्ट आहे हा थोडासा मला नंतर कळला, कारण काय इनोवा क्रिस्टामध्ये कसं आहे ते सगळं खाचं आहे प्रॉपरली, पण ह्याच्यामध्ये सिन्स तो खाचा नाही आहे, तो आम्हाला बनवायला लागला. तर ते बनवलं दोघांमध्ये आणि नंतर फिक्स केलं. तर तुम्ही बघितलं तर तो जो इसम आहे तो केवढा एकदम मस्त बसलेला. तर नमस्कार मंडळी. आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे 8:20. आणि आम्ही सकाळी गेलेलो तिकडे 10:30ला. तर तुम्ही बघाल तर आपलं जे मॉडिफिकेशन आहे ते कंप्लीट झालेलं आहे, पण थोडंसं अजून त्याच्यामध्ये तुम्ही बोलू शकता की टचअप वगैरे थोडंसं बाकी आहे. तर जोपर्यंत मी एकदमच कम्फर्टेबल होत नाही की त्याचा रिव्ह्यू कसा आहे, तोपर्यंत मी हा व्हिडिओ टाकणार नाही. तर बघूया, म्हणजे थोडंसं जाऊ दे, एक्सपिरियन्स घेऊ दे, आपल्या मंडळींना पण सगळ्यांना बसूया पाठी वगैरे. पण जागा मी तुम्हाला पुढच्या एका 2-3 क्लिप्समध्ये, आता तर लेट झाला आहे पण दाखवतो आहे. तर जे मेजर आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला जे निघालेलो फोर्स बुरखामध्ये 5 डोअरमध्ये, की पाठच्या सीट्सच्यामुळे लगेज मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम होत होता, तर आता तो सॉल्व झालेला आहे. इवन एक सीट समजा आपण फोल्ड जरी केली तरी सामान ठेवायला बऱ्यापैकी आपल्याकडे जागा भेटते. तर असं आहे. आणि हे मी काम म्हणजे मला वाटतं मी लास्ट 3-4 महिन्यापासून शोधत होतो की कसं करायचं, काय करायचं. तर पहिली गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम आहे की
जे सीट्स आहेत ओरिजिनल सीट्स आपण घ्यायला गेलो मल्टिपल गाड्यांचे, तर ते कोणती गाड्यांचे भेटत आहेत आणि जे माप घेऊन फिट होत आहेत ते ते ॲक्च्युली करायला खूप टाईम घेतला. तर फायनली आम्ही डिसाईड केलं की इनोवा क्रिस्टा जी आहे त्याचे सीट्स ह्याच्यामध्ये कम्फर्टेबली बसतात. तर त्या सीट्स आम्ही बसवल्या. पण प्रॉब्लेम असा आहे की जे ओरिजिनल सीट्स आहेत इनोवा क्रिस्टाचे ते मला वाटतं 55,000ला वगैरे आहेत ओरिजिनल सीट्स. ते खूपच महाग होते. मग आम्ही अजून थोडंसं चौकशी केली आणि वाया वाया करत चौथ्या माणसाला म्हणजे आम्ही करत गाठत गाठत आम्हाला एक खारघरमध्येच इकडे नवी मुंबईमध्ये एक जण भेटला. तर त्याने पण दुसऱ्याला इव्हेंच्युअली काय म्हणतात त्याला ते आउटसोर्स केलं. पण काम केलं त्यांनी आणि तो मूळचा आहे कुर्ल्याचा. रमेश म्हणून आहेत ते. त्यांचं तुर्भेला दुकान आहे. मी सगळं ॲड्रेस वगैरे सगळं टाकेन. तर त्यांच्या थ्रू आम्ही एक सॉर्ट ऑफ यू कॅन से सेकंड हँड जे सीट्स असतात म्हणजे त्या रिफर्बिश केलेल्या चांगल्या कंडिशनमध्ये होत्या सीट्स त्या टाकल्यात. आणि त्याचं टोटल आम्हाला सगळं लावून मजुरी जे वेल्डिंग बिल्डिंग सगळं जे मॅनेजमेंट स्प्रे बी जे काय आहे कलर बिलरचे करून त्याचा आम्हाला खर्च आला 35,000 रुपये. तर फक्त सीट्स आणि लेबरचं आहे 35,000 रुपये झालेत. पण सीट्स चांगल्यात म्हणजे चांगल्यात आहेतच आणि थोडंसं त्याला सीट कवर वगैरे अजून लावल्यावरती अजूनच त्या मॅचिंग दिसतील. पण त्याच्यामुळे असा ॲडव्हान्टेज असा आलेला आहे की पाठीची जागा आहे बूट स्पेस ती आम्हाला आता फोर्थ वोल्कामध्ये एकदम जबरदस्त वापरायला मिळेल. तर हा होता आता अपडेट. आता जरा थकायला झालेला आहे. तर एक मला वाटतं एक 2-3 वीक्सच्या नंतर संपूर्ण आम्ही या सीट्स वापरू आणि कशा असेल तर मग ते आम्ही एक चांगलाच रिव्ह्यू हे करून फीडबॅक टाकू. तर काम चांगलं केलं आहे, मेहनतीने केलं आहे दोघांनी जे होते तिकडे. तर सॅटिस्फाईड आहे आम्ही. तर आता असं आहे. तर चला, थँक्यू आणि जय हिंद जय महाराष्ट्र. तर तुम्ही बघितलं पहिल्या टप्प्यामध्ये आपण नुसतीच बेअर मिनिमम सीट लावून घेतली. पण बाकीचे पण जे ॲस्थेटिक्स आहेत ते पण इम्पॉर्टंट आहेत. तर त्याच्यासाठी 2 कामं अजून पेंडिंग होती. एक म्हणजे त्यासाठी एक थोडंसं बॉक्स प्रिपेअर करायचं आणि त्याला चांगलं रॅपिंग करून थोडंसं लेदरचं किंवा सिंथेटिक लेदरचं एक आर्मरेस्ट बनवायचं. तर तुम्ही बघितलं तर ही एक शॉप आहे आमच्या इकडे. तो स्पेशलाइज करतो हे सॉर्ट ऑफ असे मॉडिफिकेशन्स करायला. तर जो आम्ही इकडे गेलेलो आणि इकडे तो तसा माप वगैरे घेऊन त्यांनी हे सॉर्ट ऑफ बॉक्स बनवला आणि नंतर त्याच्यानंतर तो बॉक्सचं फिटिंग ही जी एस एम कार डिकोर म्हणून आहे त्याच्याकडनं मी हे जे सगळं काम करून घेतलं. त्याच्याकडे आम्ही आलो आणि त्यांच्याकडे नंतर मग त्यांनी सीटला सगळं चांगल्या ह्याच्याने कवर वगैरे केलं. आणखीन सीट एकदम मस्त झकास झाली. तर हा जो काम करणारा आहे हा तिकडचा म्हणजे आयान अ, म्हणून जो ओनर आहे स्वतःच आणि ते स्वतःच सीट बनवतात. तर एस एम कार डिकोड म्हणून तुम्ही सर्च मारलं इंटरनेटवरती तर त्यांचं
हे आहे. आणखीन या पर्टिक्युलर कामाचे मी त्यांना अंदाजन 8,000 रुपये दिले. पण हे जे आहे हे काम हे मला वाटतं 1 महिन्यानंतर मी ऑलमोस्ट केलं आहे. म्हणजे 1 महिना ती सीट कशी आहे, कशी वागते आहे, काही आवाज वगैरे येतं का, काही लूज वगैरे झाले का, ही सगळं टेस्ट केल्यानंतर आम्ही हे जे बाकीचे जे कॉस्मेटिक जे कामं आहेत ती केली. तर एकदमच चांगलं काम झालं. आणि आता जो आपल्यामध्ये फोर्स गुरखामध्ये जो पाठच्या सीटचा जो प्रॉब्लेम आहे ड्यू टू लगेजला सामानाला जागा भेटत नाही, तो आता ऑलमोस्ट सॉल्व झाला. शौकीन है आपके जैसे बंदा है, एकदम रॉयल गाड़ी. वो भी बहुत शौकीन है, बहुत पुराना गाड़ी रखता है वो. आणि त्यांनी पण चांगलं डोकं लावलं. हे जे बाकीचे जे वेल्ड केलेले जे पार्ट्स होते त्याला एक सॉर्ट ऑफ फॅब्रिकेट करून किंवा शिवून एक अशी पट्टी त्यांनी क्रिएट केली. आणि त्याच्यामुळे काय झालं की ते सगळं त्याला पूर्णला चांगलं एक लुक पण आलं, व्रॅप पण केलं. आणि त्याच्या जे एजेस ते थोड्याशा ज्या शार्प होत्या त्या एकदमच आता एकदम नाहीशा झाल्या. तर हे पण एक चांगलं आयडिया त्यांनी लढवली. तर आता तुम्ही बघितलं तर हे सगळं दोन्ही सीट्सला ऑलमोस्ट फिनिशिंग टचेस सगळ्या त्यांनी दिलेत. आणि पोस्ट दॅट सीट आमची एकदम मस्त रेडी झाली. क्या तर हा तुम्ही बघितलं तर पुढचा व्ह्यू आहे. आणि एकच ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक असं दिसतंय की थोडंसं जेव्हा दोन्ही माणसाला उतरायचं असेल तेव्हा आयदर ड्रायव्हर किंवा को पॅसेंजरने त्याची सीट उघडायला लागेल आणि मग नंतर जाऊन हे करायला लागेल, उघडायला लागेल. पण तरी पण म्हणजे तसं काही चॅलेंज दिसत नाही आहे. बस एकदम झकास. चलो कोई दिखेगा भी नहीं, कुछ भी नहीं ना. फायनली तुम्ही बघाल आपले सेटिंग ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. आणि ही आहे आपली फोल्डिंग सीट, ही ड्रायव्हर साईडची लेफ्ट साईडची. आणि कसं करायचं, इकडे हे लिव्हर्स आहेत वेलक्रोस, ते खाली काढायचे आणि ही सीट अशी खाली येते. आणि हे एकदम मस्त आता आपण सगळं हाईड केलेलं आहे दोन्ही साईडने. आणि बघा थोडी मोठी बूट आपल्याला मिळते. तर हा एक ॲडव्हान्टेज आहे मॉडिफिकेशनचा. तर सीट आपण फोल्ड करून टाकूया.
काय केलं? आणि तुम्ही बघितलं तर आता अशी एकदम मोठी सीट आपल्याकडे झालेली आहे. तर आता तुम्ही बघितलं तर गार्गी इकडे मस्त बसली आहे आणि ही सीट पण थोडीशी रिक्लाइन झाली आहे. तर हे तुम्ही बघितलं तर ही आहे अशी लेग रूम पण बऱ्यापैकी मिळते, कारण की ती अशी एकदम पाठच्या साईडने अशी बसू पण शकते आणि बऱ्यापैकी आता जागा झाली आहे. आणि ह्या साईडला इकडे हे सॉर्ट ऑफ आर्मरेस्ट आहे आणि इकडे पण आर्मरेस्ट आहे. थोडंसं तुम्ही बघितलं तर दोन्ही सीट्स फोल्ड केल्यात आणि ह्या साईडला पण आर्मरेस्ट सॉर्ट ऑफ आहे. आणखीन सीट बेल्ट पण लावा कारण की जरा, तर सीट बेल्ट पण पक्का लागतो आणि हे असं आहे.